ज्या वेळेला पैसे भरायची वेळ होती लोक सांगतात की दादा आम्ही एवढे पैसे भरलेत, आम्ही व्याज भरलंय, माझं 10 लाखाचं कर्ज आहे, तुमचं 6-7 लाख रुपये व्याज भरलेत, आमच्याकडनं आता 3च लाख आहे. कर्ज जुनं असतं 10-10 वर्ष. पण लक्षात ठेवा आम्हाला सुद्धा काहीतरी लिमिटेशन असतं. आम्ही जे कर्ज देतो हे तुमच्याच सभासदांकडनं तुमच्याकडनं पैसे घेऊन आम्ही बाकी कर्जदारांना पैसे देतो. याच्यामध्ये आम्हाला आमच्या संस्थेच्या सभासदांच्या डिपॉझिटचं सुद्धा हित जपणं आहे. म्हणून 101च्या कारवाईसाठी कृपा करून सभासदांना आम्हाला विनंती करायची की आपण असे प्रसंग येऊ देऊ नका. जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की त्यात अडचणी आहे. 101 करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आता मी खासदार आहे, राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे म्हणून मी कलेक्टर ऑफिसला जर फोन केला तर आमची प्रकरणं 2 दिवसामध्ये सगळी प्रकरणं ते मंजूर करतात, नाही असं नाही. पण त्याचा उपयोग काय? सभासदांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी निर्माण होते की बाबा मला 101ची कारवाई केली, 101ची कारवाई करावंच लागतं, कारण लोकांचा पैसा आहे, माझा नाही आहे. म्हणून बरेचसे लोक नाराज होतात. त्यातमध्ये राजकारणामध्ये आणतात किंवा तुम्ही आमचे तुम्ही वेगळ्या पक्षाचे म्हणून आमच्यावर कारवाई करता, असं काही नसतं. म्हणून कर्ज घेताना सगळ्यांनी त्या गोष्टीची काळजी घ्या. संस्था तुमचीच आहे, पैसा तुमचाच आहे, आम्ही मात्र फक्त विश्वस्त आहोत. कर्ज घेताना कर्जदार कर्ज घेतो पण पैसे भरताना तो वेळेवर भरत नाही. पूर्वी हे चालून जात होतं, परंतु आता अर्बन बँकांना दर महिन्याला रिझर्व्ह बँकेला आपला रिपोर्ट द्यावा लागतो किंवा कॉम्प्युटरवर तो ऑटोमॅटिक त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मग अनेक बँका ज्यांनी ओव्हर ट्रेडिंग केलेलं आहे, ज्यांनी मोठी कर्ज दिलेली आहे, ती कर्ज किंवा कर्जाचे हप्ते वेळेवर वसूल झाले नाही की मग बॅलन्स शीटला त्या थकलेल्या कर्जाची किंवा हप्त्याची तरतूद आपल्याला NPA मध्ये करावी लागते. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स. ही संस्थेचा जो नफा आहे, म्हणजे ते कर्ज बुडालं आणि सोडून द्या असं नाही, पण संस्थेचा जो नफा आहे तो त्या नफ्यामधून तेवढी तरतूद बाजूला काढून ठेवावी लागते संस्थेला. आणि त्याच्यामधून कदाचित सभासदाला त्याचं काम भागत असेल, पण संस्थेला मात्र त्याचा तोटा होतो. आणि म्हणून आपले हप्ते सुद्धा अतिशय वेळेवर त्या ठिकाणी भरणं हे महत्त्वाचं असतं. उपपंतप्रधान माननीय कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण हे नेहमी सांगायचे की संस्थांचा उपयोग हा माणसाच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी झाला पाहिजे आणि भागाची सुद्धा प्रगती करण्यासाठी त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्याच हिशोबाने आज आपल्या गावची विविध कार्यकारी सोसायटी आपण पाहतो. सगळेच लोक काय शिकलेले नसतात, चेअरमन काय शिकलेला नसतो. गावातला कोणीतरी ज्येष्ठ माणूस बघून त्याला आपण चेअरमन करतो, पण त्याला सगळ्याच ठिकाणी नाही, पण बऱ्याच ठिकाणी, पण त्याला हा सगळा व्यवहार समजतोच असं नाही. आणि मग त्याच्यामधून कधी कधी संस्था अडचणीत येतात. आज महाराष्ट्रामध्ये अनेक विविध कार्यकारी सोसायट्या अडचणीत आहेत, बंद पडलेल्या आहेत. आणि विविध कार्यकारी सोसायटीला कर्ज पुरवठा करण्याचं काम जिल्हा बँकेत करतात. मी अनेक वेळा सांगितलं की जसा आपला तालुक्यातला सहकार भक्कम आहे, तसं आपली पुणे जिल्ह्याची जिल्हा बँक सुद्धा ही भक्कम आहे. आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा संचालक झालो 91-92 साली, त्यावेळेला 350 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. आज 15,000 कोटी रुपयाच्या ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे.
आणि पुणे जिल्हा बँक त्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज गोरगरीब माणसाला सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. आता सोसायटी थकली की बँक अडचणीत येणार, तसं सभासदांचं कर्ज थकलं की मग पतसंस्था अडचणीत येणार किंवा शरद सहकारी बँक अडचणीत येणार किंवा लाला बँक अडचणीमध्ये येणार. आणि म्हणून याच्यामध्ये सभासदांचा रोल हा महत्त्वाचा असतो. मी अनेक संस्थांच्या अनेक वार्षिक सभा पाहिल्या. सभासदांचा 2च प्रश्न असतात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. आपल्याला वर्ग कुठला मिळाला, अवर्ग मिळाला की सगळेजण टाळ्या वाजवतो, आणि आपल्याला डिव्हिडंड किती दिला. डिव्हिडंड दिला की मग जो दिला त्याच्यापेक्षा थोडा वाढवून द्या. बाळासाहेबांना अनुभव आहे, कारखान्याचा भाव दिला का अजून थोडा वाढवून द्या. पण शेवटी हा सगळा हिशोब बघायचा असतो, कारण आपल्याला जसं डिव्हिडंड देऊन लोकांना खुश करायचं असतं, जशी त्यांना मदत करायची असते, तशी संस्था सुद्धा टिकली पाहिजे. संस्थेला सुद्धा काही नियम आहे. काही चुका झाल्या तर सगळ्या संचालक मंडळाला जबाबदार धरून त्या संचालक मंडळाकडून ही वसुली कायद्याने केली जाते. अनेक बँकांची संचालक मंडळं ही जेलमध्ये गेलेली सुद्धा आपण पाहिलेली आहे तिथे. आणि म्हणून चेअरमन असतील किंवा संचालक मंडळ असेल, यांना आपल्या मनाप्रमाणे कारभार करता येत नाही. जो कायदा आहे त्या कायद्याचीच अंमलबजावणी करायची आणि त्या कायद्याप्रमाणेच त्या ठिकाणी संस्था पुढे घेऊन जायची, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता आपले या सूर्यवंशींनी सांगितलं, खरं आहे की ज्या वेळेला एखाद्याचे थकबाकी होते, भरतच नाही, त्यावेळेला आपण 101चं प्रकरण करतो. पण 101चा निवाडा मिळायला महसूल विभागाकडून, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून वेळ जातो आणि कधी 6 महिने, कधी वर्षभर. मी मध्ये सहकार विभागाचा कारभार सांभाळत असताना याच्या संदर्भामध्ये एक सुधारणा केलेली आहे आणि हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर कंपल्सरी केलेलं आहे की त्यांनी 3 महिन्याच्या आत वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्यांचा निर्णय दिलाच पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी थांबता येणार नाही. नंतर मी त्या विभागाचा मंत्री राहिलो नसल्यामुळं पुढं आता तसं काय झालं आहे मला आज नक्की सांगता येणार नाही. परंतु जशा जशा अडचणी समोर येतात तशा तशा अडचणी आपण त्या सोडवायचा प्रयत्न करतो. आणि त्याच पद्धतीनं आज ही आपली भैरवनाथ सहकारी पतसंस्था एक चांगली पतसंस्था, अडचणीमध्ये लोकांना मदत करणारी, सांस्कृतिक कार्यामध्ये मदत